आई एकविरीचे दर्शन घेऊन आम्ही जेजुरीच्या दिशेने रवाना झालो. वातावरणामध्ये खूपच गारवा होता. थंडीसोबत आजूबाजूला धुकेही पसरलेले होते. अशा या आल्हाददायक वातावरणाचा व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरता आला नाही. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मार्तंड भैरव खंडोबा यांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. निमित्त होते चंपाषष्ठी उत्सवाचे, देवदिवाळी, अर्थात तो दिवस ज्या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबा यांचा अवतार घेऊन मणिमल्ल दैत्याचा संहार केला आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण आख्यायिका अशी आहे की मणिमल्ल नावाच्या 2 दैत्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले आणि मग खूप विध्वंस आणि विनाश सुरू केला. खूप अधर्म केला. हा अधर्म थांबवण्यासाठी साक्षात श्री शिवशंकराने खंडोबाचा अवतार घेतला. खूप घनघोर युद्ध झाले. मणी नावाचा दैत्य देवाला शरण आला आणि त्यांनी शिवाची शरणागती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना केली. देव खंडोबाने त्याचे निळ्या घोड्याच्या रूपामध्ये परिवर्तन केले. त्यानंतर मल्ल हा राक्षस पण देवाला शरण आला आणि त्यानेही प्रार्थना केली की खंडोबासोबत दरवेळी त्याचे नाव घेतले जावे आणि मग देव खंडोबाने मल्हारी हे नाव धारण केले. मंदिराच्या पायथ्यालगतच म्हाळसा देवीचे मंदिर आहे. तसेच काही पायऱ्या चढून गेल्यानंतर बाणाई देवीचे मंदिर देखील आहे. या दोन्ही श्रीदेव खंडोबाच्या पत्नी आहेत. अजून थोड्या अंतरावर पायऱ्या चढून गेल्यानंतर हेगडे प्रधान यांचे मंदिर आहे. 17व्या शतकात मंदिराचे बांधकाम झाले आणि 1735मध्ये मल्हारराव होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी सुरू केली. ही पुनर्बांधणी 1770मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात पूर्ण झाली. जेजुरी मुंबईपासून 198 किलोमीटर अंतरावर आहे. हे पुणे या जिल्ह्यामध्ये असून तुम्ही इथे रेल्वे किंवा विमानाने देखील येऊ शकता. या मंदिराला 200 पायऱ्या असून पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडून प्रवेश मार्ग आहे. इतक्या पायऱ्या असल्यामुळे वृद्ध आणि आजारी व्यक्तीसाठी तिथे पोहोचणे थोडे कठीणच आहे. माझ्या आईला पण दर्शन घेण्याची खूप इच्छा होती, परंतु तिला टोकाचा गुडघेदुखीचा आजार होता. म्हणून आम्ही अशा व्यक्तींना गडावर कसे घेऊन जाऊ शकतो याबद्दल चौकशी केली. तेव्हा आम्हाला समजले की तिथल्या व्यवस्थापन मंडळाकडून गडावर जाण्यासाठी काही स्कॉर्पिओ सोडल्या जातात, परंतु आम्ही सर्वत्र चौकशी केली असता असे कुठेच काही दिसून आले नाही. म्हणून मग आम्हाला पालखीची मदत घ्यावी लागली. त्याचे जेमतेम 2000 रुपये इतका खर्च. जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने मंदिराच्या अंगणात प्रवेश करता तेव्हा खरोखर मंदिराचे अंगण सोन्याचे असल्यासारखे भासते.
मंदिराच्या मागच्या बाजूला श्री खंडेरायांचे म्हाळसादेवीसोबत घोड्यावर बसलेले चित्र आहे. श्री खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही पण भंडारा उधळला. जेजुरी गडावरून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा देखील आम्ही आनंद घेतला. आणि अशा प्रकारे जय मल्हार म्हणत आम्ही परतीच्या मार्गाला निघालो.